आम्ही ज्या वेळेस तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे प्रगटीकरण तुझ्या लोकांना तू दिलेलं आहेस ते शिकण्यासाठी एकत्र जमलेलो असताना आम्हावर देवा तुझी दया कर, वचनाचं सत्य आम्हाला अधिक चांगल्या रीतीनं कळावं यासाठी प्रभूजी तू आम्हाला मार्गदर्शन कर। यावेळेला आम्ही तुझ्या चरणाजवळून विनंती करतो, मला स्वतःला देवापा ख्रिस्ताच्या वधस्तंभा आड घे। जे गौरव व्हावं देवा ते त्याचंच व्हावं, जे गुज आहे ते त्याचंच गुज देवापा समोर यावं। जे निर्वाधित तुझ्या मंडळीसाठी देवा तू ठेवलेलं आहेस ते तुझ्या मंडळीला समजावं यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता कर आणि मदत कर। आम्ही सर्वजण एकत्रित तुझ्या हाती येतो। तुझ्या वचनाद्वारे आज पुन्हा एकदा तू आमची भेट घे। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आमेन। आपल्याकडं जसं मी सांगितलं मागच्या वेळेस की मी तुम्हाला नोट्स देणार आहे आणि मी नोट्स आणलेले आहेत, तर त्या नोट्स तुम्ही तुमच्याकडे घ्या। एक एक उरलेला माझ्याकडे पुन्हा द्या। मला वाटतं तो बंच जो आहे ना तुझं पण घेऊन मागच ठेव, म्हणजे जे येतील त्यांना एक एक द्यायला बरं पडेल। ओके, ज्या दोनच उरले तुझ्याकडे एक आहे, ओके त्या दोन तिथंच ठेव। माझं पण देतो, माझ्याकडे पण एक आहे। ओके, तर आपण सर्वजण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहोत आणि अध्याय 1 आपण आज संपवणार आहे। मागच्या वेळेस आपण अध्याय 1 आणि वचन 17 पर्यंत पाहिलेलं होतं आणि आज आपण 17 पासून पुढे जाणार आहे। 17, 18, 19 आणि 20, आणि ते झाल्यानंतर आज आपण थोडीशी उजळणी घेणार आहोत। म्हणजे पुढच्या बुधवारी आपली एक्झाम असेल पहिल्या अध्यायाची, तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करून या। एक्झाम इन द सेन्स मी तुम्हाला सांगतो काय असेल। ओके, तुम्ही आज तुम्हाला अशी लिहायची हे नाहीये, तर आपण MCQs देणार आहे। MCQs इन द सेन्स 3 किंवा 2 उत्तरं असतील त्याच्यामधलं हे करायला। आणि त्याच्याच बरोबर जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये अजून एक गोष्ट असेल की तुम्ही जे आतापर्यंत शिकलेला आहात कदाचित त्याच्याविषयी तुम्हाला लिहायला सांगतील, किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्ही प्रगटीकरणाचे हे आपले 7 जे तास झालेले आहेत त्यामधून तुम्हाला विशेष करून काय आकर्षित वाटलं, तुमच्यासाठी कोणती गोष्ट अद्भुत रीतीने बोलली, त्याचं तुमचं मत त्या ठिकाणी तुम्हाला लिहायला सांगण्यात येईल। तर एकंदरीत जे आहे ते तपासणी करण्याकरिता जेवढा मला सोयीस्कर होईल तेवढं आपण घेणार आहोत। तर खूप काही असा अवघड पेपर वगैरे नसणार आहे। इट विल बी व्हेरी इझी पेपर की तुम्हाला पटकरून ते तुम्ही जर तुमच्या ह्या नोट्स वाचल्या तरी तुम्हाला तो सोडवता येईल। ठीक आहे, जर तुम्ही प्रॉपरली या नोट्स वाचल्या तर तुम्हाला त्या सोडवता येतील। तर अशा प्रकारे असणार आहे। तर आपण काय करूया, जे शिकलेलो आहोत आपण त्याच्याकडे जाऊया। विशेष करून वचनांकडे जाऊ। वचन 19 कडे आपण जाऊया। मग मी तुम्हाला 17 कडे जाऊया आणि या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी दाखवण्याचा आज थोडासा प्रयत्न करणार आहे। तर आपल्या नोट्समध्ये एकदम शेवटलं जे पान आहे त्या शेवटल्या पानावर आपण जाऊया आणि जे अध्याय 1 आणि वचन 17 त्याच्याकडे जाऊ आणि मग 18, 19, 20 पण घेऊया आणि मग आपण लगेचच पुन्हा एकदा पहिल्या वचनापासून ते शेवटल्या वचनापर्यंत आपण उजळणी घेऊया। वचन 17, प्रगटीकरण वचन 17, पहिला अध्याय। योहान असं म्हणतो, मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायापाशी पडलो। मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको,
जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. 18 वचन, मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मज जवळ आहेत. यास्तव जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्याचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत आणि त्या 7 समया या 7 मंडळे आहेत. असं त्याला झालेलं हे जे प्रगटीकरण आहे आणि प्रगटीकरणाचा जो पहिला भाग आहे ते वचन 20 पर्यंत आपण पाहतो. आता आपण वचन 17 मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याकडे जाऊया. त्या वचन 17 मध्ये काय उल्लेखनीय गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिल्यावर पहिली गोष्ट आपल्याला दिसते की योहान जो आहे तेव्हा त्याला हे दर्शन झालं. त्यानंतर आपण असं पाहतो की मेल्यासारखा तो त्याच्या पायाजवळ पडला, असं ते वचन आहे. तर मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडला हे असं काय सूचित करतं किंवा हे काय नेमकं सांगतं, तर प्रभूचे अद्भुत वैभव पाहण्यासाठी एक सामान्य प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला दिसतो की एखादी अभूतपूर्व गोष्ट योहानानं त्या ठिकाणी पाहिली आणि जेव्हा तो पाठमोरा फिरला त्यानं पाहिलं आणि पाहिल्या तो काय झाला, तर असं म्हटलंय की तो मेल्यासारखा पडला. याचा अर्थ हा आहे की तो मूर्छित झाला. मूर्छित होणं म्हणजे नेमकं काय? मूर्छित होणं म्हणजे की अंगामध्ये काहीही त्राण नाही, शक्ती नाही, तसाच तो मूर्छित होऊन त्या ठिकाणी पडला. कारण का? की ते अबाधित त्याचं जे सामर्थ्य आहे परमेश्वराचं, ते सामर्थ्य येशू ख्रिस्ताचं, त्या सामर्थ्य त्यानं ज्यावेळेस ते आजूबाजूला पाहिलं, जी उपस्थिती त्यानं पाहिली, त्याप्रमाणे त्यानं पाहिल्या वचन म्हणतं की तो मूर्छित पडला, तो मेल्यासारखा पडला. आणि मग काही वचनं आहेत, ती वचनं आपल्याला याला दुजोरा देतात की परमेश्वराचं जे वैभव आहे ठीक आहे त्याचा सामान्य प्रतिसाद नेमका काय असतो. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 17वा अध्याय त्याचं 3रं वचन आपण ज्यावेळेस पाहतो, 17वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन, त्याच्यामध्येही असाच काहीतरी प्रतिसाद आपल्याला दिसतो. तेव्हा अब्राहमाने दंडवत घातले आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, एक सामान्य प्रतिसाद आहे की ॲज सून ॲज अशी एखादी अभूतपूर्व गोष्ट समोर येते आणि समोर आल्यावर ज्या वेळेस त्याचं वैभव त्याच्या निदर्शनास पडतं, तर मूर्छित होणं, लोटांगण घालणं हा एकदम सामान्य प्रतिसाद आहे. गणना याचा 16वा अध्याय आणि वचन 22. गणना इथं संख्या लिहिलेला आहे, तर तुम्ही गणना त्या ठिकाणी तुमचं करा. 16वा अध्याय आणि वचन 22. मी वाचतो, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. तिथं असं लिहिलेलं आहे, तेव्हा ते उपडे पडून म्हणाले, हे देवा, सर्व जीवात्म्यांचा देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर क्षोम करतोस काय? सामान्य प्रतिसाद जसं मी सांगत आहे की जेव्हा परमेश्वराचं वैभव, त्याचं सामर्थ्य निदर्शनास येतं, त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्तीचा असणारा हा प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जकर्या याचा पहिला अध्याय आणि 28वा वचन, जकर्या याचा पहिला अध्याय आणि 28वा वचन, त्याच्यामध्येही तशाच प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला दिसतो. कोणीतरी वाचेल का पट करून? जकर्या जकर्या याचा पहिला अध्याय आणि 28वा वचन. सॉरी, मी देतो तुम्हाला. ओके. पहिला तुम्ही कोणतं काढलं? नंबर्स. आयझया. यशया याचा 6वा अध्याय आणि 1 ते 8. त्यानंतर एझेकेल याचा पहिला अध्याय आणि 28वा वचन. एझेकेल याचा पहिला अध्याय आणि 28वा वचन. तुम्ही त्या ठिकाणी थोडस तुमच्या नोट्स मध्ये जे लिहिण्यात आलेलं आहे ते थोडंसं चेक करा. मी पुन्हा सांगतो. उत्पत्ती 17वा अध्याय 3रं वचन, त्याच्यानंतर गणना 16वा अध्याय 22वा वचन, त्याच्यानंतर यशया 6वा अध्याय 1 ते 8, त्यानंतर एझेकेल पहिला अध्याय 28वा वचन, त्यानंतर प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय आणि 4थं वचन.
तर आता तुम्ही यशयाचा 6वा अध्याय 1 ते 8 वाचलं तर त्या ठिकाणीही यशयाचा जो प्रतिसाद आहे, जेव्हा त्यानं जे वैभव, जे सामर्थ्य पाहिलं, त्यानंतर त्याचा असणारा जो प्रतिसाद आहे तो यशयानं त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. का हे महत्वाचं आहे? कारण आपण पाहतो की ज्या वेळेस योहान ते सामर्थ्य, ते वैभव पाहतो, त्याचा हा सर्वसामान्य असणारा प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. यशयाचा 6वा अध्याय आणि 1 ते 8 कोणीतरी वाचा प्लीज. हा, एक सर्वसामान्य जो प्रतिसाद आहे तो सर्वसामान्य प्रतिसाद आपण या ठिकाणी पाहतो. ॲज सून ॲज परमेश्वराचं जे महान वैभव यशयाच्या पण दृष्टीस पडतं, त्यानं पडल्यावर त्याचा जो प्रतिसाद आहे तो हा आहे की टोटल सरेंडर. या ठिकाणी आपण म्हणतो की तो डायरेक्टली बोलू लागला की हाय हाय आता मी मेलोच. कारण का? मी अशुद्ध ओठाचा, मी त्या परमेश्वराच्या महान सामर्थ्याला अनुभव केलेला आहे. एक सर्वसामान्य प्रतिसाद जेव्हा योहान ही पाठमोरा फिरतो आणि योहान म्हणतो की आता मी काय मूर्छित, म्हणजे मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो, म्हणजे माझ्याजवळ क्षमता नाही, माझ्याजवळ काहीच नाही की मी उठून उभं राहावं आणि त्या सार्वभौम जो देव आहे त्याच्या समक्ष मी उभं राहावं, ही माझ्यामध्ये क्षमता नाही. कारण मी काय पाहिलं तर मी त्या ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्या ख्रिस्तानं दिलेलं त्याला जे दर्शन आहे ते इतकं अद्भुत आहे. आणि तो पुढे जाऊन आपण पाहिल्यानंतर असं होतं की खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आपण ज्यावेळेस पुढे पाहतो, ज्यावेळेस तो स्वतःला इंट्रोड्यूस करतो, तो काय इंट्रोड्यूस करतो ते आपण बघूया. का सेम प्रतिसाद जो जुन्या करारामध्ये आपण जी शास्त्र भाग वाचले की देवा समक्ष गेल्यानंतर किंवा देवाच्या समक्षतेमध्ये गेल्यानंतर जे सेवकांचा प्रतिसाद होता, तोच प्रतिसाद इतका अद्भुत रीतीनं या ठिकाणी योहान सेम टू सेम देते. अजिबात याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये. तर असं का होत आहे? सेम प्रतिसाद का मिळत आहे? थोड्या वेळात आपल्याला आन्सर मिळेल. नेमकं काय झालंय बघूया आपण या ठिकाणी. अजून एक वचन वाचू, एजेकेल याचा 1 अध्याय 28 वचन. एजेकेल 1 अध्याय आणि 28 वचन. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं सर्वथय्य सामर्थ्य मनुष्य त्याचा अनुभव घेतो, त्यावेळेस जर कोणती गोष्ट घडते तर पूर्णपणे झोकून देणं, आणि ही जी स्थिती आहे ही स्थिती आपण त्या ठिकाणी पाहतो. आता आपण वाचूया ऍक्ट्स म्हणजे प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय आणि 4थं वचन. जी वाणी त्यानं ऐकली, जेव्हा त्याने हे सामर्थ्य पाहिलं तेव्हा तो काय झाला, तोही तसाच मूर्छित झाला. म्हणजे शावला शावला तू माझ्या छळ का करतो? त्याने ही वाणी त्याच्या कानानं ऐकली. आपण पाहतो हे कशाबद्दल झालेलं आहे, तर याचं उत्तर फार सुंदर आहे बरं का.
आपण जुन्या काळातली जेवढी वचनं वाचली ही परमेश्वराला उद्देशून होती. पुनरुत्थित जो ख्रिस्त आहे, पुनरुत्थित ख्रिस्त ज्या वेळेस शाऊलाला दर्शन देतो त्यावेळेस शाऊलाची झालेली जी जो प्रतिसाद आहे तो सेम तसाच प्रतिसाद आहे जो जुन्या करारातील देव जे आहे, देवानं ज्या ज्या वेळेस त्याचं सामर्थ्य, देवानं ज्या ज्या वेळेस त्याची समुक्षतेचा अनुभव त्यांनी घेतला त्यावेळेस मनुष्याने दिलेला तोच प्रतिसाद आहे. असं का झालं त्याचं उत्तर फार सुंदर आहे. जर आपण वचन नीट वाचलं, वचन 17, तर आपल्याला एक गोष्ट कळते बघा. तिथं असं दिसतं, मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायापाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो कोण आहे? तो मी आहे. हे इंट्रोडक्शन जे आहे, हे इंट्रोडक्शन काय सांगत आहे किंवा काय दर्शवत आहे? मी पहिला, मी शेवटला, मी सदाजीवी, भिवू नको. हे वाक्य जे आहे हे नेमकं कोण वापरतं आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी जो स्वतःहून दर्शन देत आहे तो काय दर्शवत आहे आपल्याला या ठिकाणी कळतं. 17व्या वचनामध्ये पहिला आणि शेवटला येशू ख्रिस्त हे जुन्या करारातील नाव जे परमेश्वरासाठी उच्चारलेलं आहे ते नाव तो स्वतःला उच्चारून त्या ठिकाणी बोलत आहे. प्रथमदर्शी तो या ठिकाणी हे घोषित करत आहे की मी देव. आणि आपण या ठिकाणी येशू ख्रिस्तानं स्वतःला देव कसं म्हटलेलं आहे, तर जे नाव देवानं जुन्या करारामध्ये स्वतःला लावून घेतलेलं होतं ते नाव आणि त्या नावाचा उल्लेख खुद्द प्रभू येशू ख्रिस्त करतो. आपण जे पाहिलं किंवा जे ऐकलं, जे वाचलं त्याच्यामध्ये काय पाहत आहे की जो प्रतिसाद जुन्या करारामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य उतरल्यावर जेव्हा लोकांना होत होता तोच अनुभव योहानाला आलेला आपल्याला दिसतो. तो प्रभू येशू ख्रिस्तासमोर मेल्यासारखा पडला. का पडला त्याचं नाव लगेच आपल्याला दिसतं की खुद्द येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की मी कोण आहे? मी पहिला, शेवटला आणि सदाजीव आहे. हे नाव कुणाचं होतं? हे नाव खुद्द परमेश्वराचं होतं. आपण पाहतो प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय 13व वचन आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. 22वा अध्याय 13व वचन मी तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो. त्याच्यामध्ये सेम आपल्याला या ठिकाणी दिसतं, मी अल्फा, मी ओमेगा, मी पहिला, मी शेवट, प्रारंभ शेवट असं आहे. हे नाव जे परमेश्वराचं आहे ते उच्चारलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर यहोवा हे नाव जे आहे, यहोवा हे नाव प्रारंभ शेवट मीच तो येशू ख्रिस्त स्वतःला लावून घेत आहे. हे काय उल्लेख आहे याचा? हे काय म्हटलेलं आहे? यशया 41 आणि 4, यशया 41:4 मी तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो, लक्ष देऊया. यशया 41 आणि 4 त्यामध्ये ही सेम जी वाणी आहे, जे नाव आहे ते आपल्याला दिसतं. हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्यानपिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर, आदी आहे व अंत असणाऱ्यांचाही तो मीच आहे. हे नाव कुणाचं? हे नाव खुद्द परमेश्वराचं. आणि येशू ख्रिस्त प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेस योहान मेल्यासारखा त्या चरणाजवळ पडतो, येशू ख्रिस्तानं स्वतःला इंट्रोडक्टरी नाव जे दिलेलं आहे ते इंट्रोडक्टरी नाव हेच आहे. काय? यहावे. यहावे मीन्स व्हॉट? प्रारंभ शेवट मीच आहे. आणि ते नाव आपण पाहतो. त्याचबरोबर 44:6 आणि 44:6 यशयामध्येही आपण तीच गोष्ट अनुभवतो. इस्रायलाचा राजा परमेश्वर, याचा उद्धार करता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आदी आहे, मी अंत आहे, मज वेगळा देवच नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी पुन्हा तो घोषित करतो. 48 यशया 48 आणि वचन 12, हे याकोबा, मी बोलावलेल्या इस्रायलाला माझे ऐक, मी तोच आहे, मी आदी आहे व अंत आहे. सेम वर्स त्या ठिकाणी त्यानं उच्चारलेला आहे. आणि या ठिकाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ही इज क्लेमिंग, तो क्लेम करत आहे काय? की मीच तो आहे, दुसरा कोणच नाही. आणि मग झालेला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद सेम दर्शवतो जो जुन्या करारामध्ये परमेश्वराचं सानिध्य उतरल्यावर जो प्रतिसाद मनुष्याचा आहे, जो सर्वसाधारण प्रतिसाद आहे, तोच प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी कळतो. आणि आपल्याला दिसतं की जे जुना करार आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं सेम जे नाव आहे ते नाव स्वतःला इंट्रोड्यूस केलं. आणि मग योहानाचा प्रतिसाद आपण त्या ठिकाणी पाहतो. अनेक जण येतील, म्हणजे अनेक स्वतःला सो कॉल्ड देव म्हणणारे येतील आणि देव म्हणणारे जातील. पण जो प्रारंभी होता, जो आहे आणि जो शेवटपर्यंत राहणार आहे, तो सदाजीवी येशू ख्रिस्तच आहे.
हे त्या ठिकाणी घोषित होत आहे. वचन 18, त्या वचन 18 कडे आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस वचन 18 मध्ये पुन्हा एकदा वचन असं म्हणतं, मी मेलो होतो तरी पहा, हे इंट्रोडक्शन पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मज जवळ आहेत. वचन 18 मध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की मृत्यू आणि अधोलोकाच्या किल्ल्या मजकड आहेत. आता ही जी गोष्ट आहे ही समजणं फार आवश्यक आहे की मृत्यू आणि अधोलोक जे शब्द उच्चारण केलेला आहे त्याला हेड्स असं म्हणतात. आणि हे हेड्स जे आहे हा हेड्स हा शब्द ग्रीक मधला आहे. आणि हा शब्द कधी वापरण्यात येतो? मृत्यूला आणि अधोलोकाला, म्हणजे दोन्हींना हा समानार्थी शब्द आहे हेड्स. हेड्स काय दर्शवतो तर मूलतः हा जो शब्द आहे हा अधोलोकामध्ये असणारी मानवाची स्थिती दर्शवतो. म्हणून मृत्यूला पण हेड्स असं म्हणण्यात येतं ग्रीकमध्ये, आणि जे अधोलोक आहे अधोलोकालाही हेड्स म्हणण्यात येतं. पण काय दर्शवतं हे? जो मनुष्य मृत्यू पावतो, मृत्यू पावल्यानंतर त्याची जी अधोलोकातली स्थिती आहे त्या स्थितीला हेड्स असं संबोधण्यात येतं. तर त्यामुळे जेव्हा कधी पवित्र शास्त्रामध्ये हेड्स हा शब्द वापरण्यात आलेला आहे ग्रीक लिखाणामध्ये, बरं का, आणि ज्यावेळेस आपण हिब्रू लिखाण पाहतो त्यावेळेस त्याला शेऊल असं म्हटलेलं आहे. शेऊल त्या ठिकाणी मी नमूद केलेला आहे. जुन्या करारामध्ये त्याचा जो शब्द उच्चारण आहे हिब्रू मध्ये त्याला शेऊल म्हटलेलं आहे. जुन्या करारामध्ये जेव्हा कधी अधोलोकाचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याला शेऊल असं म्हटलेलं आहे. आणि ग्रीक मध्ये जेव्हा नवीन करारामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याला हेड्स असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ नेमका तोच आहे. काय आहे तर अधोलोक असा. तर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी असं म्हणत आहे की अधोलोकाच्या किल्ल्या ह्या मजकड आहेत. मजकड आहेत म्हणजे काय? कोण मरावं कोण जिवंत राहावं याचा संपूर्णपणे अधिकार मज जवळ आहे. आणि पुन्हा या ठिकाणी हे दर्शवण्यात येतं की होल्ड कोण करत आहे मृत्यूला आणि जीवनाला? होल्ड कोण करत आहे तर मी करत आहे. येशू ख्रिस्त वचन 17 मध्ये असणार त्याचं इंट्रोडक्शन तोच 18 वचनामध्ये नेतो आणि तेच सांगत आहे योहानाला की कोण आहे मी जो तुला दर्शन देत आहे. मी तोच आहे पुनरुत्थित झालेला, विजयी झालेला, ज्याच्याजवळ आता अधोलोकाच्या चाव्या आहेत. तो मीच आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आपण लुकृ वर्तमान 16वा अध्याय आणि 23वा वचन म्हणतो त्या ठिकाणी तीच गोष्ट तो नमूद करत आहे आणि सांगत आहे. त्याचबरोबर आपण 20वा अध्याय आणि 13वा वचन ज्यावेळेस पाहतो प्रगटीकरणाचं, त्या ठिकाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त काय दर्शवत आहे आपण पाहूया. तेव्हा जे मेलेले लोक समुद्रात होते त्या समुद्राने दिले, जे मेलेले लोक मरणावस्थेत व अधोलोकात होते त्यास त्यांनी दिले, आणि ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. कोण आहे हा करणारा तर तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्याजवळ अधोलोकाच्या किल्ल्यात. अधोलोक पुन्हा मी सांगतोय हेड्स काय दर्शवतं तर मृत्यूला आणि त्याचबरोबर अधोलोकाला हे एक समान नाव दिलेलं आहे. हे समान नाव काय दर्शवतं मी पुन्हा सांगत आहे की मृत्यू आणि अधोलोकाचं हे समानार्थी नाव आहे. पण मृत्यूची जी स्थिती अधोलोकामध्ये आहे ती अधोलोकाची स्थिती दर्शवण्याकरिता हा हेड्स नावाचा उपयोग करण्यात आलेला आहे. म्हणून अर्थ एकच आहे आणि त्याची चावी कुणाकडे आहे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मजकडे आहे. म्हणजे काय की होल्ड कोण करत आहे? देव कोण आहे? तो म्हणतो मी आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि मग आपण पुढे 19व्या वचनात जातो, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त याला एक गोष्ट सांगत आहे योहानाला, आणि तो असं म्हणतो यास्तव. जेव्हा कधी हा शब्द वापरण्यात येतो, तुम्हाला आठवतं आपण हा का वापरतो शब्द यास्तव? यास्तव शब्द का वापरतात? हा बरोबर. काय घडलं याच्या आधी? आता मी तुम्हाला काय समजावून सांगितलं, काय घडलं याच्या आधी? येशू ख्रिस्त काय करत आहे? काय सांगत आहे योहानाला तो? बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? तो काय बोलत आहे त्याला? तो कोण आहे असं सांगतो योहानाला? बरोबर. मी कोण आहे? आय एम द स्टार्ट, आय एम द एंड. बरोबर. म्हणजे काय दर्शवत आहे तो? मी कोण आहे? मी देव. मग आपण त्याचं चिन्ह काय पाहिलं? तो देव आहे याचं चिन्ह काय पाहिलं?
बरोबर. जेव्हा कधी परमेश्वराचं सानिध्य उतरायचं, वैभव उतरायचं, त्यावेळेस काय घटना घडायच्या? बरोबर. लोक काय व्हायचे? दंडवत घालायचे, मेल्यासारखे पडायचे, समर्पित व्हायचे. ओके, ते चिन्ह होतं. बरोबर. आणि जेव्हा योहान होतो तेव्हा काय, योहान काय करतो? सेम चिन्ह होतं. ओके, मूर्छित होतो. म्हणजे कोण बोलत आहे? तो म्हणतो काय चिन्ह आहे? देव, यहावे. काय नाव आहे? यहावे. काय? मी प्रारंभ, मी शेवट, मी आधी, मी अंत. ओके, असं बोलल्यावर, म्हणून आता यास्तव, कळालं तुम्हाला आता काय? यास्तव म्हणजे आता ही गोष्ट घडलेली आहे, ही घटना घडत आहे, यास्तव म्हणून आता हे लिही. गॉट इट? आता हे जे आहे हे तुला लिहायचं आहे. काय लिहायचं आहे बघा, काय लिहिता येतो, काय म्हटलेलं आहे? यास्तव जे तू पाहिले आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे पाहिलेलं आहे, ओके, जे होणार आहे, ओके, ते काय कर, म्हणजे जे पाहिलेलं आहे आतापर्यंत काय पाहिलं त्यानं, हे पाहिलं, लिहून ठेव. जे होणार आहे ते लिहून ठेव. म्हणजे हे काय सांगण्यात येत आहे? लिहून ठेव. बरं, पुढे बघा काय म्हटलेलं आहे, लिहून ठेव. हे वचन संपूर्ण पुस्तकासाठी एक साधी रूपरेषा काय करत आहे? प्रदान करत आहे. पुन्हा सांग, एकदम सिंपल रूपरेषा आहे. ओके, सिंपल रूपरेषा म्हणजे काय? आउटलाईन, सिंपल आउटलाईन. काय आउटलाईन आहे ही? यास्तव. यास्तव का? मी कोण आहे? मी आधी, मी अंत, मी प्रारंभ, मी शेवट. मृत्यू अधोलोकाच्या किल्ल्या कुणाजवळ आहेत? माझ्याजवळ आहेत. म्हणजे मी कोण आहे? मी मृत्यू देणारा आहे, जीवन देणारा मी आहे, मरण देणारा मी आहे, होल्ड कोण करत आहे? मी आहे, सार्वभौमत्व कुणाचं आहे? माझं आहे, असं येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे. आणि असं बोलल्यानंतर यास्तव, आता जे काही तू पाहिलेलं आहेस आणि जे पाहणार आहेस, म्हणजे पाहिलेलं आहे आतापर्यंत, जे मी तुला दाखवलेलं आहे, आणि जे आता येणाऱ्या टाइम मध्ये तुला प्रगटीकरण करणार आहे, या दोन्ही गोष्टी तू काय कर? लिहून ठेव. लिहून ठेव. कुणासाठी बरं? कुणासाठी? आठवा, आपलं शिक्षण आठवा. कुणासाठी? नाही, आठवा. बरोबर, चर्च. बरोबर. विच चर्च? 7 चर्च. ओके, आता मला सांगा, 7 चर्च. 7 चर्च. 7 चर्च, 7 चर्च कुणाचं प्रतिनिधित्व करतात? बरोबर. कारण बिकॉज 7 जो आकडा आहे तो कशाचं प्रतिनिधित्व करतो? पूर्णतेचं. आणि त्यामुळं ज्या वेळेस हे तू लिही म्हणतो, कुणाला लिहायचं आहे तुला? 7 मंडळांना लिहून पाठव, असं आपण वर वाचलेलं आहे. आणि 7 मंडळाला लिहून पाठवायचं. 7 मंडळा कुणाचं प्रतिनिधित्व करतात? प्रत्येक मंडळांचं, प्रत्येक विश्वासणाऱ्याचं. गॉट इट? ही लिंक विसरायची नाही बरं का. ओके, प्रगटीकरण शिकत असताना ही लिंक नाही विसरायची. ही लिंक विसरलो ना, मग आपण पुन्हा गोंधळून जाणार प्रगटीकरण शिकताना. अरे हे काय लिहिलंय, हे कुणासाठी लिहिलंय, हे कसं लिहिलंय, आपल्याला कळणार नाही. गॉट इट? स्टेप बाय स्टेप एकदम. ओके, स्टेप बाय स्टेप. पुन्हा एकदा बा काय म्हटलेलं, तो असं म्हणतो, म्हणून जे तू पाहिले आहे, जे आहे व ह्यानंतर जे होणार आहे ते लिहून ठेव. बरं, पुढे काय म्हटलं बघा, हे वचन संपूर्ण पुस्तकासाठी एक साधी रूपरेषा, आउटलाईन प्रदान करते. बरं, काय आउटलाईन आहे बघा. तू पाहिलेल्या गोष्टी योहानाने नुकत्याच पाहिलेल्या दृष्टांचा संदर्भ देते. ओके, काय संदर्भ आहे? वचन 1 आपण वाचलं, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याने आपल्या दूतांना पाठवून निजदास योहान याला कळवले, जे लवकर झाले पाहिजे, जे ते निजदासांना दर्शण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले. निजदास म्हणजे कोण बरं? विश्वासणारे. ओके, निवडलेले, वेगळे केलेले. म्हणजे परमेश्वराचे निजदास म्हणजे कोण माहिती आहे का? सेवक. ओके, त्यांना स्पेसिफिकली, त्यांना सगळ्यांसाठी का नाही, स्पेसिफिकली त्या लोकांसाठी, निजदासांसाठी. तर त्यामुळं आपल्याला दिसतं की वाचलेल्या गोष्टी योहानाने नुकत्याच पाहिलेल्या दृष्टांचा संदर्भ देतं. कुणाला कळवायचं आहे? योहान ह्या दृष्टांतामध्येच सगळे हे पाहत आहे. गॉट इट? योहानाला दृष्टांतामध्ये हे सर्व कळालेलं आहे. कुणाला लिहायचं आहे, कुणाला सांगायचं आहे, दृष्टांतामध्ये कळवलेलं आहे. वाव. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस योहानाला सांगण्यात येतं, जे तू पाहिलेलं आहेस ते तू त्यांना कळव. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे बघा, जे आहे ते मंडळांना पत्राद्वारे सूचित कर. आपण 2रा अध्याय 3रा अध्याय अजून यायचा आहे, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला काय दिसतं? 7 मंडळ आहेत आणि 7 मंडळांना हे कळवायचं आहे. आउटलाईन मध्ये 3री गोष्ट अशी आहे, यानंतर जे घडणार आहे ते.
4थ्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत जे होणार आहे त्या गोष्टी नमूद आहेत. म्हणजे ही आउटलाईन काय दर्शवते की देव स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे योहानाला आत्म्याद्वारे प्रगट करत आहे आणि त्याला सांगत आहे जे तू पाहिलेलं आहे अध्याय 1 वचन 1 निजदासांना कळवायचं आहे, तेही दृष्टांतामध्येच आहे. ओके, त्यानंतर मंडळांना सांग, कुठं लिहिलेलं आहे 2 अध्याय 2 आणि 3. त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी त्या कुठे आहेत 4थ्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत. म्हणजे हे सगळं जे आहे ही आउटलाईन डिस्क्राईब करते आपल्याला आणि सांगण्यात येतं की हे तू प्रगट कर, हे त्यांना घडणार आहे ती गोष्ट सांग. भविष्यातील इतिहासाच्या प्रगटीकरणाचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ देतो. म्हणजे 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टींची आउटलाईन आपल्याला कळते. ओके, तर हे माझ्याकडे हे तुम्ही धरा, तुमच्या नोट्स आहेत. ओके, बर आता माझ्याकडे माझ्या नोट्स. हा, येस. त्यानंतर वचन 20 देवदूत. प्रगटीकरणामध्ये अनेकदा तुम्हाला हा शब्द दिसतो देवदूत. ओके, अनेक ठिकाणी मेसेंजर इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मराठी भाषांतरामध्ये वारंवार तुम्हाला देवदूत असा आढळतो. तर देवदूत म्हणाल्या प्रगटीकरणामध्ये जेव्हा आपण शिकू त्यावेळेस देवदूत म्हणजे लिटरल तुम्ही देवदूत असंच आपल्या विचारधारेमध्ये धरू शकत नाही बरं का. तर देवदूत म्हणाल्या त्यांची जे गुणवैशिष्ट्य आहेत त्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे आपण हे गृहीत धरणं फार गरजेचं आहे की नक्की देवदूत इन व्हॉट सेन्स. अनेकदा मेसेंजर जो संदेश घेऊन येतो त्यालाही देवदूत संबोधलेला आहे बरं का. इनफॅक्ट ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की जुन्या करारामध्ये अब्राहमाला भेटायला किती जण येतात? किती जण येतात? अब्राहमाला भेटायला किती जण येतात? बरोबर, किती येतात? 3. आणि नंतर काय होतं, ते भेटतात अब्राहमाला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस नाही, आता तुम्ही ना आद्विक कडून शिकायला पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही सर्वांनी आद्विक कडून शिकणं फार आवश्यक आहे असं मला दिसतं. ठीक आहे, बर. त्याच्यानंतर जेव्हा हे 3 जण येतात आणि जेव्हा तो लोट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जेव्हा जायचं असतं त्यावेळेस त्या ठिकाणी किती जण जातात हे पक्का आहे? ओके, तेव्हा किती जण जातात? ओके, असतात येतात किती जण? 3 जण. तिथे किती जण जातात? 2 जण. तर पवित्र शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर या कन्क्लुजन पर्यंत आपण येतो की ते 3 जण जे होते त्याच्यामधला एक आपला प्रभू होता. ओके, प्रभू येशू ख्रिस्त त्याविषयी म्हटलेलं. तर तो होता आणि तो खुद्द भेटायला त्याला त्या ठिकाणी आला आणि त्यालाही उद्देशून जे आहे देवदूत म्हणत आहेत. अनेकदा आपण प्रभू म्हणतो, कोणत्या कोणत्या ठिकाणी देवाचं दूत म्हटलेलं आहे, तर कधी कधी फक्त संदेशवाहक मेसेंजर असं बोलण्यात आलेलं आहे. तर जेव्हा कधी प्रगटीकरणामध्ये ही देवदूत असा हा संदर्भ मराठीमध्ये येतो किंवा इंग्लिशमध्ये मेसेंजर येतो किंवा एंजल असा येतो, तर आपण काय करायचं आहे, आपण थोडासा त्याची पृष्ठभूमी पाहायची आहे की हे कशा संदर्भात म्हटलेलं आहे. तर आपण जेव्हा हे वचन वाचतो, वचन ज्यावेळेस 20 वाचतो तर 20व्या वचनात काय लिहिलेलं आहे जरासं बघा, म्हणजे तुम्हाला समजायला थोडी मदत. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्याचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे म्हणजे 7 मंडळांचे देवदूत आहेत. तर असं म्हणाल्या जे आपला जो माइंडसेट आहे तो माइंडसेट कुठं जातो माहितीये का? देवदूत म्हणायला म्हणजे प्रत्येक मंडळीवर एखादा देवदूत परमेश्वराने नेमलेला आहे वाटतं. म्हणजे आज जी आपली मंडळी आहे त्या मंडळीवर परमेश्वर देवदूत नेमतो आणि मग याच अनुषंगानं अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचं धोरण पुढे काढतात आणि देवदूतांना मध्यस्थ करतात. इव्हन प्रार्थना पण जर करायची आहे तर मंडळांचा कोणीतरी हेड असतो, मग तो हेड कोण? तर देवदूत. आणि त्या दृष्टिकोनातून देवदूतांकड किंवा देवदूतांच्या जी थिओलॉजी आहे त्याचा उगम लोक करतात आणि काय म्हणतात की हा देवाचे दूत असतात प्रत्येक मंडळीवर, त्यांनी देवानं अपॉइंट केलेले आहे. तर प्रियानो असं बिलकुल नाहीये, कारण हे कॉन्ट्राडिक्टरी होतं. कशासाठी? तर ज्या वेळेस आपण मंडळीकडे जातो आणि मंडळीच्या शिक्षणाकडे जातो तर परमेश्वरानं मंडळीवर कधीही
देवदूत नेमलेले तुम्हाला आणि मला आढळत नाही. तर मंडळीवर नेमण्यात आलेले अध्यक्ष, ज्यांना प्रेस्टुबिस असं म्हटलेलं आहे, ज्यांना पास्टर्स म्हटलेलं आहे, त्यांची अपॉइंटमेंट, अधिकार म्हणून त्यांना नेमलेलं आहे. मंडळीवर परमेश्वरानं कधीही अलौकिक शक्ती असणारे देवदूत कधीच नेमले नाहीयेत. तर त्यामुळे या ठिकाणी जी अपॉइंटमेंट आपल्याला दिसते, देवदूत हा जो संबंध आहे, संदर्भ आहे, तो एल्डर्स संदर्भात आहे. आणि प्रतिष्ठित एखादा नियुक्त केलेला जो एल्डर आहे त्याच्या संदर्भात आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण हे वचन वाचतो त्यावेळेस आपल्याला दिसतं की हे जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्याचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत आणि त्या 7 समया या 7 मंडळ्या आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण, तुम्हाला आठवतं, आपण सुरुवात केलेली होती की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं रेव्हेलेशन करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस योहानाला दाखवतो की योहान पाठमोरा फिरतो आणि तो ज्यावेळेस पाहतो तेव्हा त्यानं काय पाहिलं, तर आपण पाहिलं की आजूबाजूला त्याच्या काय आहे, 7 समयांच्या मध्यभागी कोण आहे, मनुष्याच्या पुत्रासारखा त्यानं तो पाहिला. आणि मग तेव्हा त्याला कळालं नाही की हे नेमकं काय आहे, पण ते गुज कुणी एक्सप्लेन केलं, ते गुज कुणी सांगितलं, त्या मनुष्याच्या पुत्रानं खुद. तो काय बोलला, तो असं म्हटला की हे लिहून ठेव. काय लिहून ठेव? ते 7 तारे म्हणजे 7 मंडळांचे देवदूत आहेत, एल्डर्स. आणि त्याच्यानंतर त्या 7 समया या 7 मंडळ्या आहेत, लिहून ठेव. हे तो म्हणत आहे की लिहून ठेव. काय लिहून ठेव? त्याचा अर्थ काय आहे? तर प्रत्येक ठिकाणी देवदूतांचा संदर्भ आपण घेऊ शकत नाही, कारण देवदूत मंडळांमध्ये कधीही तो हेड नाहीये, तर ते वडील असतात. बहुधा हे अशांना उद्देशून लिहिलेले आहे की जे संदेशवाहक त्या प्रत्येक मंडळीचे प्रतिनिधित्व करतात, ते 7 प्रमुख वडील असं त्यांना संबोधलेलं आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये ह्या ज्या 7 मंडळ्या होत्या त्याचं ते प्रतिनिधित्व करत होते. तर आता मी तुम्हाला एक थोडासा डायग्राम दाखवत आहे, ओके, मंडळांचा, तुम्हाला समजण्यासाठी थोडीशी त्याची मदत होईल. आणि मग आपण काय करूया, पटकरून आपली जी उजळणी आहे त्या उजळणीकडे आपण जाऊया. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिला त्या डायग्राम कडून जातो. ओके, सगळ्यात पहिला तुम्हाला कुठल्या, ओके, इथं, ओके, हे दिसत आहे तुम्हाला तिथून का अजून झूम करायला लागेल तुम्हाला? अजून तुला दिसत आहे? इथं दिसतं? ओके. तर हा पट्टा जो आहे तो पट्टा मी तुम्हाला थोडासा सांगतो नेमका काय, मग आपण थोडं थोडं झूम करत जाऊया. ओके, 7 मंडळ्या नेमक्या कुठे आहेत, काय आहे. तर हा जो पट्टा आहे हा एशिया आहे, बरोबर आहे, सगळ्यांना हे माहित आहे. आशिया आहे हा जो कॉन्टिनेंट ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, हा आहे. त्याच्यानंतर हा आफ्रिका, ओके, युरोप, जे मोठे मोठे आहेत ते, बरं का. बर, आता इथं बघितल्यानंतर एशियामध्ये काय काय येतं बघूया आपण. हा जो सगळा पट्टा आहे हा सगळा एशियामध्ये येतो. हा जो पट्टा आहे ना हा मिडल ईस्ट एशिया आहे, बरं का. यालाही मिडल ईस्ट एशियाच म्हणतात. हा पण कॉन्टिनेंट एशियामध्येच पडतो. फक्त रोमच्या कालखंडामध्ये हा जो कॉन्टिनेंट आहे ह्याला खूप स्ट्रॉंगली एशिया म्हणून संबोधलं जात होतं. ओके, ज्याला मायनर एशिया असं म्हणतात. पण हा पण त्याच पार्टमध्ये येतो. या ठिकाणी ही जी टर्की आहे ना, ही टर्की ही एशियामध्येच येते. ओके, पण हा एकदम एंड आहे. युरोप आणि एशियाचा काय एकदम सेंटर. हा जर पॉइंट आपण बघितला हा टर्कीचा, ओके, त्याला ब्लॅक सी म्हणतात. ओके, तर हा जो आहे आणि हा भूमध्य समुद्र आहे, हा काळा समुद्र आहे या ठिकाणी. तर हा जो पार्ट आहे ना हा पार्ट टर्कीचा आहे आणि तिथं मी आता तुम्हाला घेऊन येतो नेमका काय आहे जरा असं बघा. ओके, परत एकदा एशिया हा जो प्रांत आहे तो तुम्हाला दाखवतो हा कशा कशामध्ये पडतो. एशिया प्रांत कुठं कुठं पर्यंत हे हा जो कलर आहे हा कलर सगळा एशिया प्रांताचा आहे, बरं का. इंडोनेशिया, फिलिपिन्स या ठिकाणी सगळं, ओके, उझबेकिस्तान या ठिकाणी पण,
ओके, सिरिया, इराक, इस्रायल, इथं बघा ही टर्की आहे. ओके, हा हा पण प्रांत, ह्याचा अर्धा हा जो प्रांत आहे सध्या हा युरोपमध्ये येतोय, पण ही टर्की या ठिकाणी. ओके, मी का सारखं सारखं सांगत तुम्हाला टर्की टर्की, कारण जे 7 मंडळ्या आहेत त्या या टर्कीमध्ये पडत आहेत सध्याच्या कालखंडामध्ये. ओके, 7. ओके, आता ओके, युरोप हा जो भाग आहे हा युरोपचा आहे सगळा. ओके, अर्धा. टर्की कुठे आहे सांगा मला. हा बघा इथं, गॉट इट, टर्की इथं आहे. समज तुम्हाला की तुम्हाला ते कळावं म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे बरं का. टर्की इथं आहे. पुन्हा त्या 7 मंडळ्या ज्या म्हणत आहे त्या इथं आहेत बरं का, तुम्हाला समजण्यासाठी. इस्रायल कुठे आहे, हे बघा इथं, गॉट इट. हा म्हणजे मायनर मायनर एशिया, ज्याला मिडल ईस्ट आपण म्हणतो ना, तो भाग तो येतो. म्हणजे टर्की जी आहे ती कुठं काउंट होते तर एशियामध्ये होते. ठीक आहे, पण जर टर्की विषयी जर विचार करायला लागलं तर लक्षात घ्या आजच्या युगामध्ये जर आपण म्हणा टर्की असं म्हटल्या पटकरून डोक्यात पहिला येतं युरोप. गॉट इट, युरोप. पण ही काय आहे, ही आज पण काय एशियाची बॉर्डर आहे एकदम. ओके, स्वतः पण ते लोक म्हणत नसतील, कदाचित माहित नाही मला, पण कदाचित म्हणत नसतील आम्ही एशियाचे म्हणून, कारण ते एवढ्या क्लोज आहे सगळं. ओके, तर त्यामुळे हे आहे. तर ही या ठिकाणी ही बॉर्डर आहे. ओके, अगेन इथं नंतर येतो मी. एक दिस हा झाला, हा वाला. ओके, कोणकोणती नावं तुम्हाला फार इथं हे वाटतात समजणारी किंवा ऐकण्यात आलेली नावं कोणती कोणती दिसतात. बिब्लिकली नावं, बिब्लिकल नावं. दमास्कस, एफिसस, अजून अँटिओक. ओके, मी मी या हे तुम्हाला यासाठी ही टर्की दाखवत आहे. ओके, मी तुम्हाला मुद्दा नाही दाखवत आहे, टर्की यासाठी दाखवत आहे की आता जो मी तुम्हाला पिक्चर दाखवणार आहे तो टर्कीमध्ये ही जी 7 मंडळ पातमसचं जे बेट आहे त्याला उद्देशून ते आहे. ओके, हे तुम्ही बघितलं सगळं. ओके, आता आपण इथे येऊया. ओके, एशिया मायनर टर्कीचा भाग आहे. ओके, टर्कीचा भाग आहे आणि टर्कीच्या भागामध्ये ओके, ओके, टर्कीच्या भागामध्ये हे पातमोसचं बेट आहे. मी पुन्हा या ठिकाणी येतो बघा. ओके, हा जो भाग आहे हा बघा, हा कुठे गेला दिसतो का तुम्हाला. ओके, आता थोडस बघा. ओके, हा सेंटरवाला दिसतो तुम्हाला भाग अँटिओक. ओके, हा जो भाग आहे ना इथंच पातमसचं बेट आहे आणि ह्या ज्या 7 मंडळ आहेत ना ती या ठिकाणी आहेत, अशा या 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 दिशेने. ओके, अशा कळालं इथपर्यंत. ओके, बर, कशामध्ये येत आहे. ओके, एशियामध्ये. ओके, तर विसरू नका बरं का, एशियामध्ये येत आहे. पण एशिया त्या कालखंडामध्ये, रोमच्या कालखंडामध्ये एशिया फार असं प्रकर्षानं ते प्रदर्शित होत होतं, कारण त्यांचं एम्पायर त्या प्रकारे होतं. पण आज ही हे एशिया मायनर मिडल ईस्टच्या एकदम कॉर्नरमध्ये येतं. पण जो बोलण्यात येतं किंवा बोलचालीमध्ये वारंवार टर्की उद्देशलं तर काय होतं त्या ठिकाणी एकदम युरोप असं संबोधण्यात येतं. आणि आज ही आपल्याला दिसतं की ह्या ज्या मंडळ्या आहेत ह्या 7 या ठिकाणी आहेत. पॉथमस या ठिकाणी योहान होता आणि इथं त्याला अटक झालेली होती आणि इथून तो या मंडळांना परमेश्वर देवबाप म्हणत आहे येशू ख्रिस्ताद्वारे की यांना पत्र लिही, यांना उद्देश. ओके, या मंडळांना. इथंपर्यंत ठीक आहे. एनी क्वेश्चन ह्याच्या रिगार्डिंग तुम्हाला काय, काही प्रश्न तुम्हाला. नाही, पण असं म्हणण्यात येतं की आता ह्यांची जी स्थिती आहे ना ही अशा प्रकारे, आता जे काही लोक खणून वगैरे ते काढत आहेत तर ही पिक्चर्स दिसतात असे, हे पिक्चर्स असे पडलेले वगैरे, तर अशा त्या मंडळ्या आहेत. हा, त्यांची जी म्हणजे मंदिर बिल्डिंग्स दिसत आहे तुम्हाला.
एफिसस त्याच जागेंचेच पिक्चर आहेत ते. आहे ना, आहे. नाही, तो प्रांत त्या भागातला हा प्रांत होता. तुर्की तुर्की असं म्हणतात त्याला. आताचा मराठीमध्ये आपण तुर्की हा भाग म्हणतो ना. अजून काही टर्की टुडे? अजून काही क्वेश्चन्स? ह्याच्यावर आपण अजून पुढच्या वेळेस, ज्यावेळेस आपली थोडीशी टेस्ट झाल्यानंतर आपण ज्या चालू करू त्यावेळेस आपण अजून चांगल्या रीतीनं हे इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत त्याचा. पण जस्ट पुढे जाण्या अगोदर तुम्हाला हे ठाऊक असावं की आपण ज्या 7 मंडळांविषयी बोलत आहे त्या 7 मंडळा नेमक्या कोणत्या आहेत. ओके, हा 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 डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे जो मी तुम्हाला दाखवतो. बघा, एशिया मिडल ईस्ट येत आहे बरं का. हा जो पार्ट आहे हा कसा एशिया मिडल ईस्ट येतो. इस्रायल बघा इथे आहे. ओके, इस्रायल इथे आहे, टर्की इथे आहे. आणि मी पुन्हा सांगतो की हा जो भाग आहे ना, इथं पातमस्त बीट आहे आणि तिथून तो तिकडं पत्र लिहित आहे. परमेश्वर देव बाप येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्यावर कृपा करत आहे आणि त्याला पत्र लिहायला सांगतो त्या 7 मंडळांना उद्देश. ओके, इस्रायल इथंच आहे. ओके, गॉट इट? समजलं तुम्हाला? याला नॉर्थ एशिया म्हणतात, याला मिडल ईस्ट एशिया म्हणतात, आपला साऊदर्न एशिया म्हणतात, आपल्याला सदर्न एशिया जो आपला भाग आहे तो. ओके, पण हा सगळा जो आहे 4 कॉन्टिनेंट मधला हे एक एशिया कॉन्टिनेंट आपल्याला दिसतं. ओके, डन. पुढे जाऊया आता. ओके, आता मी तुम्हाला तुमच्या हातामध्ये जे नोट्स आहेत त्याकडे आपण जाऊया. आता लक्ष देऊन ऐका, ठीक आहे, कारण याच्यावर आधारित तुमची एक्झाम होणार आहे. ओके, पहिल्या अध्यायाची. ओके, तुमच्या हातामध्ये नोट्स असणार आहेत. एक्झामच्या वेळेस हातामध्ये नोट्स नसतील, ठीक आहे, पण आता तुमच्या हातामध्ये नोट्स आहेत. तुम्ही फक्त वाचा आणि ते मी तुम्हाला सांगेन की आठवड्यामध्ये 1, 2, 3दा तुम्ही मन लावून हे वाचा, यासाठी की तुम्हाला ज्यावेळेस MCQs तुम्ही सोडवाल त्यावेळेस तुम्हाला मदत होईल. MCQs देत आहे बरं का मी, अजिबात असं काही तुम्हाला लिखाण देत नाही. पुढच्या आठवड्यात बुधवार आपली बायबल स्टडी असताना. ओके, तर सगळ्यांनी लक्ष द्या. मी फक्त वाचत आहे, त्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सोडवण्यासाठी फार मदत होईल. ओके, लिखाण मी टाळत आहे कारण प्रत्येका तुम्ही जर लिहा लागला तपासायला फार वेळ जाईल. त्यामुळं मी काय करत आहे, MCQs देत आहे. तुम्ही जर अभ्यास प्रॉपर केला तर तुम्हाला सोडवायला इझी पडेल. जे पहिला क्रमांक काढेल त्याला काय नाही मिळणार, जो शेवटला काढेल त्यालाही काय नाही मिळणार. ओके, ठीक आहे, पण अभ्यास करा आणि मग ते माझ्यावर डिपेंड आहे कुणाला काय द्यायचं की नाही द्यायचं, नाही द्यायचं की द्यायचं. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया आपण. प्रगटीकरण विषय होता, प्रगटीकरण, आणि आपण त्याच्याकडे पाहिलं. स्वतःचं शीर्षक जे आहे ते त्याला देण्यात आलेलं आहे. स्वतःचं शीर्षक काय आहे तर येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. ओके, तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न येईल? येईल. हो 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 हो, ठीक आहे. येशू ख्रिस्ताचे तेवढं तरी मी टिक करेन. एवढं तरी मी टिक करणार. अच्छा, प्रगटीकरण ग्रीक मध्ये अपोकॅलिप्स हा शब्द आध्यात्मिक सत्याच्या अनावरणाचे वर्णन करतो. म्हणजे काय तर देवाच्या पुत्राचे प्रगटीकरण. तर म्हणजे काय, अनावरण करणं म्हणजे नेमकं काय तर त्याला रिव्हील करतो. ओके, तर रिव्हील काय करत आहे, काय ओपन करत आहे तर देवाच्या पुत्राला तो रिव्हील करत आहे, देवाच्या पुत्राला तो ओपन करत आहे, मोकळं करत आहे किंवा डिस्क्राईब करत आहे. तो त्याला ख्रिस्ताचा अवतार तो डिस्क्राईब करत आहे. तेजस्वी प्रगटीकरण आपल्याला या शब्दामध्येच दिसतं. पुढं हे पुस्तक येशू ख्रिस्ताचे गौरवात अनावरण करते. गौरवात अनावरण करते आणि गौरवामध्ये त्याला ते प्रदर्शित करते, गौरवामध्ये त्याला ते घेऊन येत आहे. त्याच्या अंतिम विजयाबद्दलची सत्ये
ज्याचा पवित्र शास्त्राचा उर्वरित भाग केवळ उल्लेख करतो. ओके, म्हणजे हे पवित्र शास्त्राचा हा जो उर्वरित भाग तो जो उल्लेख करतो, गौरवी जे काही विजयी आहे त्याचं सत्य तो प्रदर्शित करत आहे. जो पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला तो प्रदर्शित करत आहे. एक जस्ट तुम्हाला एक उदाहरण देतो की हे पुस्तक एवढं का इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे आणि का हे पुस्तक प्रत्येक मंडळीला अभ्यासणं गरजेचं आहे. कारण जो देवाचा पुत्र मनुष्य रूप धारण करून येतो आणि मनुष्याचा पुत्र म्हणून स्वतःला इंट्रोड्यूस करतो, तो देवाचा पुत्र ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो एकदम मीक हंबल बनून आलेला आहे. आणि तो मीक हंबल असणारा व्यक्ती इतका नम्र आहे की अख्खं जग त्याच्यावर उठलं आणि अख्खं जग त्याला मारायला बघत आहे, अख्खं जग त्याच्यावर तुटून पडत आहे. इतकंच काय तर तो म्हणतो की त्यांनी मला तसं केलंय तसं तुम्हालाही करतील. आणि एवढा मीक, एवढा लीन, एवढा नम्र असणारा हा ख्रिस्त, त्याचं संपूर्णपणे लिखाण आपल्याला शुभवर्तमान, त्याची पत्र, त्याचं शिक्षण यामध्ये दिसतं. जे त्याचं आगमन आहे किंवा जे त्याचं गौरवी स्वरूप आहे, पुनरुत्थित ज्यानं मरणावर विजय मिळवलेला आहे, त्या ख्रिस्ताचं वर्णन करत असताना प्रगटीकरणाचं पुस्तक स्वतःला होल्ड करत नाही. म्हणजे ते एवढं अद्भुत रिव्हील करते की तो कसा गौरवी देव आहे, मरणावर विजय मिळवणारा कसा आहे. म्हणून आता आपण 19 आणि 20 वचनामध्ये जे इंट्रोडक्शन पाहिलं, म्हणून हे लिही ज्यावेळेस तो म्हणत आहे, त्याच्या अगोदर जे इंट्रोडक्शन आहे ते आहे की त्याचे डोळे कसे आहेत, त्याची जीभ कशी आहे, त्याचे केस कसे आहेत. म्हणजे हे जे इंट्रोडक्शन आहे हे कुणाचं आहे तर पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. जे तो स्वतःला इंट्रोड्यूस करतो आणि म्हणतो मी जो होतो, जो आधी आहे, जो अंत आहे, जो प्रारंभ आहे, जो शेवट आहे. आणि जो प्रतिसाद योहान देतो उपडा पडून, मेलेला पडून, तो कुणाला सर्वसाधारण व्यक्तीला नव्हता. तर जे जुन्या करारामध्ये अनेक लोकांनी परमेश्वराचं ज्यावेळेस त्यांना सानिध्य मिळालं त्यावेळेस असे ते उपडे पडले, तशा प्रकारे हा गौरवी प्रभू येशू ख्रिस्तासमोर मूर्छित मेल्यासारखा पडला. आणि म्हणून हे पुस्तक स्वतःला होल्ड नाही करत त्या गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताला सादर करायला. आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की या पुस्तकावर असंख्य हल्ले, बरं का, असंख्य हल्ले सैतानानं केलेले आहेत. लोक म्हणतात की हे समजायला फार कठीण वाटतं, कसं मनुष्य समजू शकेल, नाही समजूच नाही शकणार. नाही, हे समजणं अत्यावश्यक आहे, कारण ह्याच्यामध्ये पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव आहे. तो विजयी देव जो आहे, त्या विजयी देवानं स्वतःला सादर केलेला आहे ते तो आहे. म्हणून काय अनावरण होत आहे या पुस्तकामध्ये तर येशू ख्रिस्ताचं गौरवी जे त्याचं प्रतिबिंब आहे ते काय होत आहे, अनावरण होत आहे. म्हणून तो धूर्त जो सैतान आहे आणि त्याची जी आर्मी आहे, दे डोंट वॉन्ट चर्च टू लर्न दिस बुक. त्यांची इच्छा नाहीये की त्यांनी या पत्राचा किंवा ह्या पुस्तकाचा अभ्यास करावा आणि या पुस्तकाकडे पाहावं, कारण या पुस्तकामध्ये गौरवी प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहतो त्याची अंतिम जो विजय आहे आणि त्या अंतिम विजयाची जी सत्य आहेत ती ह्याच्यामध्ये प्रगट केलेली आहे, ती ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तो एक एक करून ना हे उघड होत आहे, एक एक करून ह्याचं अनावरण होत आहे. प्रगटीकरण म्हणजे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला लपलेले त्याला दृश्यमान करणं. एखादं लपवलेलं आहे त्याला दृश्यमान करणं. आपण पाहतो पुढं की लेखक 4 वेळा स्वतःला योहान म्हणून सांगतो आणि आपण ती वचनं वाचलेली आहेत. प्रगटीकरण आणि योहानाच्या इतर लिखाणामध्ये शैलीमध्ये फरक आहे, परंतु ते नगण्य आहेत. प्रगटीकरण आणि योहानाच्या इतर लिखाणामध्ये उल्लेखनीय समांतर आहे. ओके, एकदम छोटासा फरक आहे पण समांतर खूप मोठा आहे. कोणतं मोठं समांतर आहे तर येशू ख्रिस्ताला शब्द म्हणून हे त्याची पत्र, त्याचं लिखाण संबोधतं, कोकरा म्हणून संबोधतं, साक्षीदार म्हणून वर्णन करतं. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे बरं का तुमच्या अभ्यासासाठी पण. ओके, अभ्यासासाठी पण इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे की समांतर कोणत्या गोष्टी आहेत दोन्ही लिखाणांमध्ये. तारीख, ओके, तारीख कोणती आहे तर प्रगटीकरणाच्या पहिल्या शतकाच्या शेवटल्या दशकात
हे लिहिण्यात आलेलं आहे. पहिलं शतक म्हणजे फर्स्ट सेंचुरी. ओके, पहिलं शतक त्याच्या शेवटल्या दशकात म्हणजे ओके 91 टू त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे पहिल्या शतकाच्या शेवटल्या दशकात असं म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहिल्या शतकाच्या शेवटल्या दशकामध्ये हे लिहिलेलं आहे. सम्राट कोण होता त्यावेळेस? ओके, ह्याचं नाव इम्पॉर्टंट आहे बरं का, तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे ह्याचं नाव. ओके, कारण हा ही इज द वन ज्यानं ह्याला एवढ्या उतार वयामध्ये पात्मस्य बेटावर कैदी म्हणून पाठवलेला आहे. असा काही मोठा ह्या लोकांचा गुन्हा नव्हता. ही जी शिक्षा होती ही शिक्षा अशा कैद्यांसाठी नव्हती, तर जे कुख्यात गुंड, जे खुनी दरोडेखोर यांच्यासाठी होते. यानं असं काही केलं नाही योहानानं, पण त्याला पात्मस्य बेटावर पाठवण्यात आलेलं होतं. आपण म्हणतो ना काळ्या पानाची शिक्षा असते, तशा प्रकारची ही शिक्षा योहानाला देण्यात आलेली होती. आणि दुसऱ्या दशकामध्ये ना म्हणजे ह्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं, कारण काही जणांना असं वाटत होतं की निरोचा जो कालखंड होता या कालखंडामध्ये हे लिहिण्यात आलेलं होतं असं लोकांना वाटत होतं. पण युरेनियस जो आहे या युरेनियसने हे घोषित केलं की प्रगटीकरण डेमिशियनच्या राजवटीतच लिहिलेलं होतं. ओके, आणि हे का इम्पॉर्टंट होतं? कारण ही इज द वन म्हणजे आपण म्हणतो ना की जो ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यासणारा होता, म्हणून त्याचं जे मत आहे तर याचं जे मत आहे ह्याचं मत फार इम्पॉर्टंट होतं. नंतरचे लेखक जसे की क्लायमेट, अलेक्झांड्रिया, ओरिजन, विक्टोरियस ज्याने प्रगटीकरणावरील सर्वात आधीचे ग्रंथ लिहिले त्यांनी, आणि युसेबियस आणि जेरेम यांनी डेमिशियन तारखेची पुष्टी केली. काय होतं ह्याच्यामध्ये तर 7 मंडळांची आध्यात्मिक जी घट आहे ती झालेली आपल्याला दिसते. पण 60च्या दशकामध्ये जेव्हा पौलाने आशिया मायनरमध्ये शेवटली सेवा केली तेव्हा त्या मंडळ्या मजबूत आणि आध्यात्मिक दृष्ट्या सदृढ होत्या. आता हे का आपण म्हणतो? कारण 60चा जो दशक आहे तो न्यूरोचा दशक होता, आणि योहान जे संदर्भ लिहित आहे का 90च्या दशकामध्येच 90च्या कालखंडामध्येच लिहिण्यात आलेलं होतं. तर 90चा जो कालखंड आहे हा 90चा कालखंड त्या 7 ज्या मंडळ्या आहेत त्या 7 मंडळांची आध्यात्मिक परिस्थिती नमूद करतो. जेव्हा या 7 मंडळांनी लिहिलेली पत्र आपण वाचतो त्याच्यामध्ये त्यांची आध्यात्मिक जी अवस्था आहे योहान जे नमूद करतो जी डामाडोल असलेली आपल्याला दिसते, कारण त्यांना दोष लावलेला आहे. पण ज्यावेळेस 60च्या दशकामध्ये पौलानं ज्यावेळेस जर्नी केल्या इफिसमध्ये आणि आजूबाजूच्या मंडळांमध्ये ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस आपल्याला दिसतं की जी पत्र लिहिलेली आहेत पौलानं त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की या मंडळ्या फार सदृढ होत्या त्याच्यामध्ये. म्हणून जो कालखंड आहे तो कालखंड डेमिशियनचा कालखंडच होता हे अनेक इतिहासकार ठामपणे सांगतात. ओके, म्हणून पहिलं शतकाचा शेवटला जे दशक आहे त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे असं आपल्याला कळतं. पुढं प्रगटीकरण म्हणजे येशू ख्रिस्ता विषयीचे प्रगटीकरण आहे असं पहिला अध्याय पहिलं वचन म्हणतं. पुस्तकात त्याला देवाला उठविलेला गौरवी पुत्र मंडळीमध्ये सेवा करणारा असं दिसतं. नावं काय काय बघा: विश्वासू साक्षीदार, मृतांचा प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती, अल्फा ओमेगा, जो आहे, जो होता, जो येणार, जो सर्वशक्तिमान, मनुष्याचा पुत्र, जो मेला होता पण आता सदा सर्व काळ जिवंत आहे, देवाचा पुत्र, जो पवित्र आणि सत्य आहे. आमेन. विश्वासू, सत्य, साक्षीदार, देवाच्या निर्मितीची सुरुवात, यहुदाच्या वंशाचा सिंह, स्वर्गातील कोकरू, सिंहासनावरील कोकरू, मसीहा, जो सदा सर्व काळ राज्य करेल, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचे वचन, दाविदाचे मूळ वंश, सकाळचा तेजस्वी तारा. एवढी अशी नावं येशूला दिलेली आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकात आढळतात. प्रगटीकरण पुस्तकाचा ईश्वरी सिद्धांत नेमका काय? एस्केटॉलॉजी. ठीक आहे, हा शब्द एस्केटॉलॉजी म्हणजे नेमकं काय? ओके, एस्केटॉलॉजी म्हणजे इतिहासाचा शेवटला सिद्धांत, शेवटला. ओके, एस्केटॉलॉजी म्हणजे एंड टाइम. कधी पण लक्षात ठेवा, एस्केटॉलॉजी म्हणजे काय? शेवटला सिद्धांत, म्हणजे शेवटी काय होणार आहे त्याच्याबद्दलचं शिक्षण, त्याच्याबद्दलचा सिद्धांत, त्याला एस्केटॉलॉजी. लॉजी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? थिओलॉजी. ओके, एस्केटॉलॉजी
लॉजी लॉजी जी असते तो सिद्धांत म्हणतात त्याला. ओके, तर एस्केटॉलॉजी, एस्केटा म्हणजे शेवटला. ओके, शेवटला काही घडणारा सिद्धांत. म्हणून आपण प्रगटीकरण ज्यावेळेस शिकतो त्या शिकत असताना त्याचा जो शब्द आहे तो शब्द काय आहे, एस्केटॉलॉजी. म्हणजे आपण जे शिकत आहोत तर शेवटला सिद्धांत आपण शिकत आहे. कोणता शेवटला सिद्धांत, की काय घडणार आहे, काय होणार आहे त्याच्याविषयीचा सिद्धांत, त्याच्याविषयी शिक्षण आपण घेत आहोत. मंडळीला पापाबद्दल चेतावणी दिली जाते. ओके, मंडळीला पापाबद्दल चेतावणी दिली जाते आणि पवित्रतेचा सल्ला दिला जातो. शेवटल्या सिद्धांतामध्ये काय आहे, तर मंडळीला पापाबद्दल चेतावणी दिली जाते, पवित्रतेचा सल्ला दिला जातो. जगाची अंतिम राजकीय व्यवस्था काय असेल. ओके, एंड टाइम मध्ये जगाची अंतिम राजकीय व्यवस्था काय असेल. मानवी इतिहासातील शेवटलं युद्ध कसं असेल. ख्रिस्त विरोधाचा पराभव कसा असेल. ख्रिस्ताचे 1000 वर्षाचे पृथ्वीवर राज्य कसे असेल. स्वर्गाचे वैभव, सार्वकालिक राज्य, नीतिमानांची आणि दृष्टाची अंतिम स्थिती काय असेल. ही काय कळवते, ही एस्केटॉलॉजी आपल्याला सांगते आणि ती आपल्याला पवित्र वचनाद्वारे कळते. प्रगटीकरणामध्ये आपण हे शिकणार आहे. पुस्तकाच्या ज्वलंत प्रतिमा आणि प्रतीकवादाने 4 व्याख्यात्मक दृष्टिकोन निर्माण केले आहेत. म्हणजे हे जे पुस्तक आहे, जी आउटलाईन आपण पाहिली त्या आउटलाईन मध्ये आपल्याला 4 गोष्टी दिसतात आणि त्या 4 गोष्टी काय आहेत, काय दृष्टिकोन आहेत, तर प्रिटेरिस्ट दृष्टिकोन आहे. ओके, प्रिटेरिस्ट दृष्टिकोन आपण पाहिलेला होता जर तुम्हाला आठवत आहे. हा दृष्टिकोन काय सांगत आहे, तर प्रगटीकरणामध्ये सर्व घटना आधीच पूर्ण झालेल्या आहेत असं प्रिटेरिस्ट आपल्याला सांगतात. आणि हा समुदाय जो आहे हा आपल्याला दिसतो बरं का, जे म्हणत आहेत की काय तुम्ही हे सगळं शिक्षण घेत बसलेला आहात, ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. कालांतरानं ज्यावेळेस आपण अध्याय 6 पासून 22 पर्यंत पाहणार आहोत, मी तुम्हाला उत्तेजन देतो की जेव्हा आपण ते पाहू त्यावेळेस अनेक हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, प्रिटेरिस्ट हे लोक जे आहेत, हे लोक ज्यावेळेस हे बोलतात की ऑलरेडी होऊन गेलेलं आहे, तर अनेक अशा घटना आपण पाहतो 6 ते 22 अध्यायामध्ये, ज्या तुम्हाला कळतील की अशक्य आहे होणं, ह्या झाल्याच नाही आहेत, नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये घडणार आहेत. तर प्रिटेरिस्ट हे जे लोक आहेत ते ऑलरेडी म्हणतात की हे झालेलं आहे. आपण पाहतो प्रगटीकरणाचा अर्थ रोमन साम्राज्यातील पहिल्या शतकातील घटनांचे वर्णन म्हणून करतो. लेखकांनी ज्यावेळेस तारीख आपण पाहिली, प्रगटीकरणातील सर्व घटना आधीच पूर्ण झाल्याप्रमाणे पाहणे अशक्य आहे, होऊच नाही शकत असतं. ख्रिस्ताचे दुसरे आगमन उदाहरणामध्ये पहिल्या शतकात स्पष्टपणे घडले नाही. जसं लिहिण्यात आलेलं आहे की त्याचं आगमन असेल, तर पहिल्या शतकामध्ये असं झालंच नाही. त्या लोकांचं दृष्टिकोन हा होता जे म्हणत आहेत की पहिल्या शतकामध्येच, म्हणजे निरोचा कालखंड, डेमिशियनचा कालखंड, त्यानंतर त्या कालखंडामध्ये मंडळांचा झालेला छळ, ते असं गृहीत धर ज्या रीतीनं हे झालेलं आहे आपल्याला कळत आहे की ते म्हणत आहेत की प्रगटीकरणाचं पुस्तक पहिल्याच शतकामध्ये पूर्ण झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो आहे ऐतिहासिक दृष्टिकोन. ऐतिहासिक दृष्टिकोन काय सांगत आहे, तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रगटीकरणाकडे पाहणारे प्रेषित काळापासून ते आजपर्यंतच्या मंडळीच्या इतिहासाकडे विहंगम दृश्य म्हणून पाहतात. आणि विहंगम दृश्य जे आहे ते पॅरानॉमिक ज्याला आपण म्हणतो, की चहूबाजूंनी पाहण्यात येतं. काय पाहण्यात येतं, रोमवरील रानटी आक्रमणे, रोमन कॅथलिक चर्चचा उदय, तसेच विविध वैयक्तिक पोप यांच्यासारख्या घटना प्रतिकात्मक मध्ये पाहतात. इस्लामचा आणि फ्रेंच क्रांतीचा उदय ही व्याख्या पद्धत ज्यांच्यासाठी ते लिहिले गेले त्यांच्यासाठी कोणत्याही अर्थाचे प्रगटीकरण घेते. प्रत्येक जण जर आपण पाहू लागलो हे प्रतिकात्मक आहेत आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहणारे अनेक लोक असे असतात की काही घटना ह्या म्हणजे ते नावं जॉईंट करायला बघतात की ओके पोप 1, पोप 2 जो पहिला होता तो त्याचं नाव 667 संगती जोडण्यात येतं का, हाच ख्रिस्त विरोधक असेल का. मधी आपण ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ज्यावेळेस हिटलरनी यहुद्यांना मारलं त्यावेळेस ते लोक म्हणाले की बापरे, हिटलरचं नाव आपण घेतलं तर हिटलरच काय मूळ ख्रिस्त विरोधक वगैरे आहे का, आणि त्या अनुषंगाने ते शोध करू लागले. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहणारे लोक जे आहेत ते प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते पवित्र शास्त्रामध्ये आत्ताच या क्षणाला त्याचं येणं आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे प्रेषित काळापासून हे घडत
आलेला आहे. ऐतिहासिकच दृष्टिकोनातून पाहणं आणि पवित्र वचनांचा कुठेही त्याचा पडताळून न पाहता त्या ठिकाणची जुळवणूक ऐतिहासिक घटनांमध्ये कशी झालेली आहे ही शोधत पाहणं. एक गोष्ट मात्र आपल्याला हे कळणं फार गरजेचं आहे की या गोष्टी ज्या घडत आहेत, जे पहिलं महायुद्ध झालं, लोकांना असं वाटलं की हे जे महायुद्ध होतं, प्रत्येक महायुद्धाच्या अगोदर, ही 2 जी महायुद्ध झाले त्याच्या अगोदर फार सुखद आणि चांगला काळ जगभरामध्ये होता बरं का. प्रत्येक देश दुसऱ्या देशाबरोबर चांगल्या प्रकारे राहण्याचा प्रयत्न करत होता, विशेष करून युरोपमध्ये जिथून हे युद्धांना प्रारंभ झाला. खूप चांगल्या प्रकारे ते लोक राहण्याचा प्रयत्न करत होते. अचानक झालेली ही सर्व युद्ध आहेत जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर ते लोक असे म्हणतात की हे सगळं चांगलं होतं आणि तशाच प्रकारे युद्धांचा प्रारंभ झालेला आहे आणि आम्ही जे शास्त्रात वाचतो तशाच प्रकारे काहीतरी घडत आहे आणि प्रभू आलाच की काय, असं त्या लोकांनी अनेकांनी हे गृहीत धरलं. त्या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगतो, इतिहास असं सांगतो की अनेकांनी प्रभूचं येणं लवकर होईल म्हणून आपापल्या प्रॉपर्टीज विकून टाकल्या आणि अनेकांनी डोंगरात, जसं शास्त्रात डोंगरात जाऊन लपा लागले की डोंगरात लपायला सांगितलं त्याला लपायला जाऊ. अनेकांनी वेगवेगळे ग्रह पकडले. काही लोकांनी तर डिक्लेअर करून टाकले की तारीख कोणती आणि तो कुठे येणार आहे. अनेक जण सिनायच्या इथे जाऊन उभे राहिले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हे दर्शवण्यात आलं. पण मला तुम्हाला सांगू दे की पवित्र शास्त्र याविषयी, तारखेविषयी किंवा वेळेविषयी दुजोरा देत नाही. पवित्र शास्त्र कधीही तारखेविषयी दुजोरा देत नाही. पवित्र शास्त्र म्हणतं की तो चोरासारखा येईल. ठीक आहे, त्याची तारीख कुणालाही माहित नाहीये, त्याची वेळ कुणालाही ठाऊक नाही असं पवित्र शास्त्र म्हणतं. पण तरीही ख्रिस्ती विश्वासामध्ये असे लोक आहेत जे तारखा काढत आहेत, वेळ काढत आहेत आणि त्या येण्याच्या संदर्भात लोक घोषित करत आहेत की तो येणार आहे. पण असं बिलकुल नाहीये असं आपल्याला दिसतं. पुढं आदर्शवादी दृष्टिकोन. प्रगटीकरणाचा अर्थ चांगल्या आणि वाईट शक्तींमध्ये सार्वकालिक संघर्षाचे चित्रण म्हणून करते. हा दृष्टिकोन पुस्तकात ऐतिहासिक संकेत किंवा भविष्यसूचक भविष्यवाणी नाहीत. हे मत प्रगटीकरणाच्या भविष्यसूचक पत्रांकडे देखील दुर्लक्ष करते. जर त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचले तर वास्तविक ऐतिहासिक घटनांशी कोणत्याही संबंधापासून पुस्तक वेगळे करते. प्रगटीकरण नंतर केवळ आध्यात्मिक सत्य शिकवण्यासाठी डिझाईन केलेला कथांचा ग्रंथ बनते. हे जे आदर्शवादी लोक आहेत हे म्हणतात की प्रगटीकरण वगैरे हे काय करत बसू नका, ह्याच्यामध्ये फक्त गुड अँड इव्हिल एवढंच शिक्षण आहे, जे इतर पत्रांसारखं आहे तसंच हे आहे. त्याच दृष्टिकोनातून हे पहा, त्याच दृष्टिकोनातून हे शिकण्याचा प्रयत्न करा. उगीच जास्त त्या प्रतिकात्मक चिन्हांकडे जाऊ नका, काहीतरी भविष्यवाण्यांकडे जाऊ नका. हे असं काय सगळं नाही आहे. हे साधं सोपं सिंपल आहे. जसं पौलाने इतर पत्र लिहिले तशाच प्रकारे योहानाला हे झालेलं आहे आणि मग एक गुड आणि इव्हिल तसं बघा आणि ह्याचं अर्थविवरण करा असं ते बोलण्यात येतात. तर त्यांचा हा दृष्टिकोन, आदर्शवादी लोक आहेत त्यांचा हा दृष्टिकोन प्रगटीकरणाच्या पुस्तकासंदर्भात आहे. भविष्यवादी दृष्टिकोन एक आहे. भविष्यवादी दृष्टिकोन काय करत आहे? भविष्यवादी दृष्टिकोन फक्त 6व्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंतच बघायचं म्हणतो. ओके, तर 6वा अध्यायापासून 22वा अध्याय नेमकं काय करतो? कोण मला सांगेल? जर तुम्ही ऑलरेडी प्रगटीकरण कधी वाचलेलं आहे तर काय सांगतो बरं 6व्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत? कोणता काळ सांगण्यात येतो बरं 6व्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत? तुम्हाला माहिती आहे बहुतांश जो भाग आहे ना तो भाग 7 वर्षाचा जो महासंकटाचा काळ आहे त्याच्याविषयी सांगण्यात येतो. ओके, तर जे हे भविष्यवादी लोक आहेत ते काय करत आहेत? ओ लिव्ह इट अबाउट चॅप्टर 1 फ्रॉम चॅप्टर 1 to 5. उधर ध्यान मत दो, ध्यान किधर दो? ध्यान 6व्या अध्यायापासून पुढे. ओके, आणि त्याच दृष्टिकोनाकडे पाहण्याचा त्यांचा विचार असतो. बर, मला तुम्ही सांगा की जर आपण असं म्हणालो भविष्यवाद्यांसारखे, चला 6व्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत आपण बघूया, चला, मला तुम्ही सांगा, बघायला पाहिजेच, शिकायला पाहिजेच, पाहणं आवश्यक आहे. पण तेव्हा आपण असणार आहे का? मग एवढा इम्पॉर्टन्स देण्याची गरज आहे का? नाही, शिकायला पाहिजे, समजायला पाहिजे की नेमकं प्रभू काय करणार आहे, त्याच्या घडलेल्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या कशा पूर्ण होणार आहेत. पण हे करत असताना
आपला जो दृष्टिकोन आहे तो नेमका काय असावा. भविष्यवादी लोक नुसते म्हणत असतात चला आपण शोधूया, खणूया, चेक करूया. ओके, पण जे विश्वासणारे आपण आहोत ते त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. लक्षात घ्या, 6व्या अध्यायापासून ते 19व्या अध्यायापर्यंत नेमकं काय करण्यात येतं. त्यामध्ये येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन आहे त्या संदर्भात लिखाण आहे. त्यानंतर 1000 वर्षाचा कालखंड आणि त्यानंतर अंतिम न्याय याविषयी अध्याय 20 सांगतो. शाश्वत स्थिती जी आहे, जी सार्वकालिक असणार आहे, त्याच्या आसपासच्या घटनांचं वर्णन 21 आणि 22व्या अध्यायामध्ये करण्यात येतं. आणि त्यामुळं केवळ हेच मत प्रगटीकरणाच्या भविष्यवाणीच्या दाव्याला न्याय देते आणि व्याकरण ऐतिहासिक पद्धतीने पुस्तकाचा अर्थ लावते. पण त्याचबरोबर अध्याय 1 ते 5 आपण पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. आपण एक ही गोष्ट टाळू शकत नाही आणि एक ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये भर करून एखाद्या गोष्टीला महत्व देऊ शकत नाही. फ्रॉम चॅप्टर 1 वर्स 1 पासून 22वा अध्याय शेवटल्या वचनापर्यंत एव्हरीथिंग इज दॅट इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट प्रत्येकच गोष्ट आहे. प्रगटीकरण अध्याय 1 वचन 1 आपण त्यानंतर गेलो इंट्रोडक्शन नंतर, आणि त्यानंतर आपण पाहिलं की प्रगटीकरण एपोकॅलिप्स म्हणजे उघड करणं किंवा प्रगट करणं एखाद्या व्यक्तीबद्दल, त्याचा अर्थ ते स्पष्टपणे दृश्यमान होतात. अध्याय 1 वचन 1 येशू ख्रिस्त तेजस्वी वैभवात त्याचं प्रगटीकरण, त्याच्या मंडळीवर प्रभू सैतानाला पराभूत करण्यासाठी त्याने स्वतःचे राज्य स्थापण्यासाठी परत आले. सार्वकालिक जीवन प्रकाशित करण्यास येशू ख्रिस्त असं सांगितलेलं आहे. देवानं त्याला काय दिलं तर अधीनतेसाठी त्याच्या भावी गौरवाची त्यानं नोंद केली. तो म्हणाला मी लवकर येतो. लवकर म्हणजे काय तर त्याची निकटता आपल्याला दर्शवते. 3 मध्ये आपण पाहिलं की कुणाला धन्य म्हटलेलं आहे, जे वाचतात, ऐकतात, पाळतात त्यांना त्यानं धन्य म्हटलेलं आहे. पुढे आपण पाहतो की येणार आहे तो कसा येणार आहे तर रात्री जसा चोर येतो तसा तो येणार आहे असं म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य आहे. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन आपल्याला त्याच प्रकारे सांगते. पुढे आपण गेलो आणि त्यानंतर आपण म्हटलं की ओके पुढे जायचं आहे आपल्याला प्रगटीकरणामध्ये, पण जात असताना पवित्र शास्त्र अभ्यास नेमका काय आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंतचा हा जो डायग्राम आहे तो पाहिला आणि मी खूप संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला हा शिकवला. माझी इच्छा आहे की तुम्ही ह्याबद्दल पुन्हा एकदा विचार करावा, मनन करावं. ठीक आहे, मी तो घेत नाही, पण तुम्ही विचार केला तर खूप बरं होईल. त्यानंतर प्रगटीकरण अध्याय 1 वचन 4. आताच मी तुम्हाला सांगितलं की आधुनिक तुर्की त्याला म्हणण्यात येतं. एशिया मायनर मध्ये या 7 मंडळ्या आहेत. त्याविषयी म्हटलेलं आहे कोण आहे, कोण होता, कोण येणार. देवाच्या शाश्वत उपस्थितीचे ते वर्णन करतं. 7 आत्मे म्हणजे नेमकं काय, पवित्र आत्म्याच्या 7 पट कार्याचा संदर्भ नेमका काय, 7 दिवे असलेल्या दीप स्तंभाचा संदर्भ काय, आपण ते शिकलेलो आहोत. प्रगटीकरण पहिला अध्याय आणि त्याचं 5वं वचन. येशू हा मेलेल्यातून उठवल्यामध्ये सर्वात महत्वाचा योग्य असा वारसा आहे. तो म्हणजे नेमकं काय तेही आपण शिकलेलो आहोत. त्याचे संदर्भ पुढे आहेत, तुम्ही नंतर वाचू शकता. प्रगटीकरण पहिला अध्याय आणि 6वं वचन. त्याचं राज्य, याजक विश्वासणारे देवाच्या शासनाखाली राहतात, त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करू शकतात, आपण तेही पाहिलं. प्रगटीकरण पहिला अध्याय 7वं वचन. तो ढगांसह येतो. ढगांसह येणं कशाला दर्शवतं, येशू दृश्यमान वैभवात कसा येईल तेही आपण पाहिलेलं आहे. त्याचं दृश्यमान वैभव कसं प्रगट केलेलं आहे. कोण पाहतील त्याला, कोण डोळ्यांनी पाहतील तर आपण पाहतो ज्यांनी टोचले म्हणजे ज्यांनी त्याला भोसकलं ते पाहतील. मग त्याला तो संदर्भ शिपायांकडे आहे का, तो यहुद्यांसाठी संदर्भ आहे का तर ते आपण पाहतो अजिबात नाही. सर्व जमतील आणि विलाप करतील कशाचं दर्शक आहे तर पश्चातापाचं दर्शक आहे, आपण पाहिलं. प्रगटीकरण 1:8 अल्फा आणि ओमेगा. येशू हा प्रारंभ आहे आणि शेवट आहे, ज्यामध्ये सर्व ज्ञान समाविष्ट आहे. प्रारंभ आणि शेवट का, अल्फा आणि ओमेगा का म्हणण्यात आलेलं आहे, हे अल्फाबेट्स काय शिकवतात ते आपण पाहिलेलं आहे. सर्व शक्तिमान, देवाची सर्वोच्च शक्ती, विश्वातील सर्व घटनांवर नियंत्रण ठेवणारा
तो आहे असं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक पूर्ण आपण एक आपला तास आपण घेतला प्री ट्रॅब्युलेशन रॅप्चरवर आणि मिड ट्रॅब्युलेशन रॅप्चर, पोस्ट